नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चालू घडामोडी नवीन सिरीजला सुरुवात करणार आहोत. टॉपिक वाईज सिरीज आहे राहणारी. पूर्ण आता 1 जानेवारी 2025 पासून आतापर्यंत जेवढे बी घडामोडी झालेले आहेत इम्पॉर्टंट ते आपण बघणार आहोत. हे नोट्स मी सिम्प्लिफाईडमधून तयार केलेले आहे आणि परिक्रमा मासिकामधून तयार केलेली आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना येणाऱ्या पोलीस भरतीसाठी या रिव्हिजन नोट्सचा फायदा होईल आणि लेक्चरचा फायदा होईल. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातल्या तुम्हाला याच्यावरचे सर्व व्हिडिओ भेटत राहतील. चला तर आपण स्टार्ट करू. आता 76वा प्रजासत्ताक दिन. 76वा प्रजासत्ताक दिन केव्हा? 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. आता प्रजासत्ताक दिनावर डिटेल आपण शेवटी बघू. आता बघा, संकल्पना काय होती प्रजासत्ताक दिनाची? स्वर्णिम भारत, विरासत और विकास. संकल्पना काय होती? स्वर्णिम भारत आणि विरासत आणि विकास. प्रमुख पाहुणे कोण होते प्रजासत्ताक दिनाचे? तर इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हा सन्मान मिळवणारे ते कितवे अध्यक्ष होते? चौथे अध्यक्ष होते. कितवे होते? चौथे अध्यक्ष होते. अव्वल चित्ररथ कुठल्या राज्याचा आला आहे? ऑनलाईन वोटिंगद्वारे उत्तर प्रदेश राज्याचा आलेला आहे. त्याची थीम काय होती? महाकुंभ 2024, स्वर्णिम भारत आणि विकास. स्वर्णिम भारत, विरासत और विकास. हां, केंद्रीय मंत्रालय आणि विभागाकडून सर्वोत्तम चित्ररथ कुठला आणि चित्ररथ आला आहे? म्हणजे हा आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा जनजातीय गौरव आदिवासी. आता हे 2025 वर्ष कुठलं वर्ष म्हणून साजरे केलं जाते? जनजातीय गौरव वर्ष. आता बघा, आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा. आता ऑनलाईन पोलद्वारे, आता हा बघा, हा अव्वल चित्ररथ उत्तर प्रदेश राज्याचा आणि ऑनलाईन पोलद्वारे कुठल्या राज्याचा चित्ररथ पहिला आलेला आहे? गुजरात राज्याचा. कुठला? गुजरात राज्याचा. त्याची थीम काय होती? स्वर्णिम भारत, विरासत आणि और विकास. आता पुढे बघू. आता त्रिसेवा दलाचा पहिल्यांदा चित्ररथ प्रदर्शित करण्यात आला. म्हणजे या 26 जानेवारी 2025च्या प्रजासत्ताक दिनी महोत्सवात त्रिसेवा दलाचा पहिल्यांदा काय आहे? चित्ररथ प्रदर्शित करण्यात आला. आता पुढील घडामोडी बघू आपण. पंचायत हस्तांतरण निर्देशांक. कुठला? पंचायत. आता सादर करणारे मंत्रालय कुठलं आहे? पंचायत राज मंत्रालय. फेब्रुवारी 2025मध्ये सादर करण्यात आला. आता अहवाल तयार करणारी संस्था कुठली? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. कुठलीही? नवी दिल्लीमध्ये. आता हा अहवाल काय? म्हणजे हा भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अधिकार आणि संसाधने यांचे मूल्यांकन करून पंचायत राज संस्थांच्या स्वायत्त आणि सक्षमीकरणाचे मूल्यांकन करतो. म्हणजे पंचायत राजमध्ये संस्थांच्या जी स्वायत्त आणि सक्षमीकरणाचे मूल्यांकन करण्यासाठी हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. याला अव्वल 3 पंचायत अर्ज हस्तांतरण निर्देशांकामध्ये अव्वल 3 राज्य कुठली मग? कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू अव्वल 3 राज्य लक्षात ठेवा. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू. सर्व तळातील राज्य कुठलं आहे मग? दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहे आणि सर्वात तळातील राज्य कुठलं आहे मग? मणिपूर आहे. आता पुढे बघू. मणिपूरमध्ये बघा, राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री कोण होते? एन बिरेन सिंह. मुख्यमंत्री कोण होते? एन बिरेन सिंह. आणि राज्यपाल कोण होते मणिपूरचे? अजय कुमार भल्ला. आता अजय कुमार भल्लाने अहवाल कोणाला सादर केला? राष्ट्रपतींना. राष्ट्रपतीला अहवाल सादर केल्यानंतर राष्ट्रपती कलम 356 अंतर्गत काय? राष्ट्रपती राजवट लागू करतात. तेव्हा राष्ट्रपती लागू करण्याचा अध्यादेश केव्हा जारी केला मग? 13 फेब्रुवारी 2025 रोजी काय आहे? राष्ट्रपती लागू. आता मणिपूरमध्ये लागू करण्यात आलेली ही कितवी राष्ट्रपती राजवट होती? ही 11वी राष्ट्रपती राजवट होती. आणि सर्वाधिक राष्ट्रपती राजवट कुठे आहे? मणिपूरमध्ये लागू झालेली. आणि UPमध्ये पण 11 वेळा लागू झालेली. आता पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट कुठं लागू झाली होती? पंजाब राज्यात 1951मध्ये लागू झाली होती. सर्वात जास्त कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट कुठल्या राज्यात लागू झाली? जम्मू काश्मीरमध्ये. किती? 12 वर्ष होते. आणि 2 नंबर किती? पंजाब राज्यामध्ये. आता बघा, महत्त्वाचे कलम बघून घेऊ आपण. आता राष्ट्रीय आणीबाणीची कलम किती आहे? 352. राष्ट्रीय आणीबाणीचं कलम किती आहे? राष्ट्रीय आणीबाणीचं कलम 352. आर्थिक आणीबाणीचं कलम 356.
आणि 365 कुठली आणीबाणी लावली जाते मग एखादा राज्य जर केंद्राचे निर्देश म्हणजे संघराज्याचे निर्देश पालन करण्यात जर असमर्थ ठरत असेल तर तेव्हा कुठली आणीबाणी लावली जाते मग कलम 365 आणि आणीबाणीने राष्ट्रपती राजवट लागवली जाते म्हणजे कलम 365 राष्ट्रपती. आता बघा आर्थिक आणीबाणीचा कलम किती आहे 356, राष्ट्रीय आणीबाणीचा कलम किती आहे 352 आणि आता राष्ट्रीय राजवट 2 गोष्टीसाठी लावली जाते. एक वेळेस जर राष्ट्रपतीने अहवाल दिला तर कलम 356 आणि जर एखादा केंद्राचा निर्देश पाळण्यात राज्य असमर्थ ठरत असेल तर कलम 365 राष्ट्रपती राजवट काय लागू केली जाते. आतापर्यंत किती 134 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन आहे तर महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली तर तुम्ही आन्सर काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता बघा दिल्ली विधानसभा निवडणूक विजयी कोण झालं आहे भाजप. जागा किती 70. एकूण जागा किती होता दिल्ली विधानसभेमध्ये 70. त्यापैकी भाजपला किती 48 मिळाला आणि आपला काय 22 जागा मिळाला. आणि नोटाला किती टक्के मतं मिळाली 0.57%. आणि दिल्लीचे पंतप्रधान म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नेमणूक झाली रेखा गुप्तांची. आता बघा आता आणीबाणीच्या काळात तुरुंगात असलेल्या कुठल्या राज्याने 20,000 रुपये पेन्शन योजना चालू केली तर ओडिशा राज्याने केली. कुठल्या राज्याने केली ओडिशा राज्याने. आता पुढीलकडे जाऊ समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता उत्तराखंडमध्ये 27 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण राज्यात काय समान नागरी संहिता लागू करण्यात आली. आता समान नागरी संहिता लागू करणारे स्वतंत्र भारतातील काय उत्तराखंड हे पहिले राज्य स्वतंत्र भारतातील पहिले राज्य. या अगोदर कुठल्या राज्याने समान नागरी संहिता लागू केली गोवा राज्याने. कुठली गोवा राज्याने. आता UCC पोर्टलवर काय बघा आता UCC पोर्टलवर लग्नाची नोंदणी करणारे पुष्कर सिंह धामी पहिले व्यक्ती ठरले. म्हणजे जेव्हा समान नागरी कायदा लागू करण्यात आला तेव्हा लग्नाची प्रथम नोंदणी करणारे पुष्कर सिंह धामी काय पहिले व्यक्ती ठरले. तो कुठले मुख्यमंत्री आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री. आता 27 जानेवारी समान नागरी संहिता दिवस म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय केले पुष्कर सिंह धामी यांनी म्हणजे 27 जानेवारी हा समान नागरी संहिता दिवस त्या राज्यात काय जाहीर करण्यात आला. आता नामांतर बघून घ्या महत्त्वाचे. आता राजस्थानमध्ये काय ब्रिटिशकालीन जो तलाव होता फोयसागरचा त्याचं नाव काय वरुण सागर करण्यात आलं. किंग एडवर्ड मेमोरियल भवनचं नामकरण काय करण्यात आलं अजमेर करण्यात आलं. आणि हे म्हणजे दोघं अजमेर जिल्ह्यातील आहेत. किंग एडवर्ड मेमोरियल भवनचं नामांतर काय करण्यात आलं महर्षी दयानंद विश्रांत गृह करण्यात आलं. आता हे दोन्ही वरुण सागर महर्षी दयानंद विश्रांत गृह कुठल्या जिल्ह्यातले राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातले. आता पुढे बघा 129वी घटना दुरुस्ती. आता बघा 129वी घटना दुरुस्ती. आता बघा कलम या विधेयकाने कलम 82A 1 ते 6 समाविष्ट करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. आता लोकसभा आणि विधानसभा यांच्या काळात सुधारणा करणे या 129व्या घटना दुरुस्तीचे विधेयकाचं उद्दिष्ट आहे. आता बघा लोकसभेत मांडणारे कोण होतं मग केंद्रीय कायदा मंत्री आणि न्यायमंत्री यांनी हे विधेयक लोकसभेत मांडलं. आता ह्या विधेयकासाठी बघा एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली एक राष्ट्र एक निवडणुकासाठी. त्यासाठी त्याचे अध्यक्ष कोण होते मग राष्ट्रपती रामनाथ कोविंद होते. याचा उद्देश काय होता या विधेयकाचा उद्देश लोकसभा राज्य विधानसभा आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शक्यता तपासणे या स्तरीय समितीचा होता उद्देश होता. आता बघा एक राष्ट्र एक निवडणुकीची संकल्पना कुठपर्यंत होती 1967 पर्यंत ही संकल्पना होती रूढ होती. 1967 पर्यंत होतं म्हणजे सर्व विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक सोबत व्हायची. आता बघा पुढील हे बघू आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. आता निवृत्त न्यायमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांचे 9वे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे 9वे अध्यक्ष म्हणून निवड झाली. आजचे त्यांचा कार्यकाळ किती मग 30 वर्ष
किंवा 70 वर्ष. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केव्हा झाली मग 12 ऑक्टोबर 1953. हा एक वैधानिक आयोग आहे. वैधानिक आयोग कोणाला म्हणतात? ज्या आयोगाची स्थापना काय आहे कायद्याद्वारे होते त्याला काय म्हणतात मग वैधानिक आयोग म्हणतात. आता निवड समितीचे अध्यक्ष कोण राहतात मग राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक करण्यासाठी त्याच्या समितीमध्ये बघा अध्यक्ष पंतप्रधान राहतात, सदस्यांमध्ये लोकसभा सभापती, राज्यसभा उपाध्यक्ष, संसदेचे दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय गृहमंत्री हे काय निवड समितीमध्ये मधील व्यक्ती आहेत. आता बघा 2024चा काय लोकसभा निवडणूक डेटा जाहीर झाला आहे. बघा नोंदणीकृत मतदारांच्या संख्येत किती टक्क्याची वाढ झाली? 7.43% वाढ झाली. सर्वाधिक मतदान 92.3% कुठल्या ठिकाणचं आहे? धुबरी आसाममधलं आहे. सर्वात कमी मतदान कुठं झालं मग? 38.7% श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये. श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये. आता बघा नोटाचा वापर किती टक्के करण्यात आला? 0.99%. मतदान केंद्रामध्ये सर्वाधिक वाढ कुठं झाली? बिहारमध्ये. मतदान केंद्रामध्ये सर्वाधिक वाढ कुठं झाली? बिहारमध्ये. आता 2024च्या लोकसभा निवडणूक महिला मतदारां किती टक्के महिला मतदार होत्या? 48.62% काय आहे? एकूण मतदारांच्या 48.62% महिला मतदार होत्या. आता सर्वाधिक तृतीयपंथी मतदार कुठल्या राज्यातून आहेत मग? तामिळनाडू. आता 6 अपक्ष आमदार एका 2024च्या लोकसभा निवडणुकीतून निवडून आले. त्याच्यामध्ये बघा सुरत हा गुजरात मतदारसंघ काय हा बिनविरोध निवडून झाला. म्हणजे एकमेव गुजरात मतदारसंघ जो आहे सुरत जो आहे तो काय आहे बिनविरोध निवडून आलेला आहे. आता पुढे बघा विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रम. आता माजी पंतप्रधान काय आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जयंतीनिमित्त काय आहे हा विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रम राबवण्यात आला आहे. त्याचा उद्देश काय आहे बघा नागरिक केंद्रित प्रशासनाचे मॉडेल विकसित करणे आणि ग्रामीण भारतात समतापूर्ण शाश्वत विकास चालवण्यासाठी पंचायत राज संस्थांना सक्षम करणे. आता बघा नागरिक केंद्रित प्रशासनाचे मॉडेल विकसित करणे आणि ग्रामीण भारतात समतापूर्ण आणि शाश्वत विकास चालवण्यासाठी पंचायत राज संस्थांना काय करणे सक्षम करणे. आता बघा पंचायत से पार्लमेंट 2.0 हा उपक्रम बघा आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त काय हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. आता बघा सहकार्य कोणाचं लाभलेलं आहे पंचायत से पार्लमेंट 2.0ला? राष्ट्रीय महिला आयोग, लोकसभा सचिवालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय यांचे सहकार्य लाभले. उद्देश काय आहे याचा? उद्देश काय? पंचायत आणि शहरी स्थानिक संस्थांमधील काय विविध पार्श्वभूमीतून निवडून आलेल्या महिलांसाठी म्हणजे पंचायत आणि शहरी स्थानिक संस्थांच्या विविध पार्श्वभूमीतून निवडून आलेल्या महिलांसाठी प्रतिनिधींना संविधानिक तरतुदी व संसदीय प्रक्रिया प्रशासनाची अंतर्दृष्टी प्रदान करणे देऊन सक्षम करणे. त्यासाठी काय हा पंचायत से पार्लमेंट हा उपक्रम राबवण्यात आला आहे. आता पुढे बघा भारत पोर्टल काय आहे? फरार आरोपींचा मागोवा घेण्यासाठी जलद आंतरराष्ट्रीय मदत सुलभ करण्यामध्ये भारतीय तपास संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय भारत पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. अनावरण कोणी केलं आहे? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. विकसित कोणी केलं आहे? CBI यांनी विकसित केलं आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन विकसित केलं आहे. आता बघा नुकतेच काय हरियाणाचे मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री होते ज्यांचे निधन झालं? हरियाणाचे मुख्यमंत्री होते. चला तर मग आपण आता पुढील डिसेंबर 2005 नवीन राज्यपालांच्या नेमणुका झाल्या बघा. मणिपूरचे राज्यपाल म्हणून अजय कुमार भल्ला यांची नेमणूक झाली. मिझोरमचे राज्यपाल म्हणून जनरल डॉक्टर विजय कुमार सिंह यांची नेमणूक झाली. बिहारचे राज्यपाल म्हणून काय अरिफ मोहम्मद खान यांची नेमणूक झाली. ओडिशाच्या राज्यपाल म्हणून काय हरिबाबू कुंभपती यांची नेमणूक झाली. आणि केरळचे राज्यपाल म्हणून राजेंद्र विश्वनाथन आर्लेकर यांची नेमणूक झाली. आता बघा 28व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेचे अधिवेशन 2026मध्ये कुठं होणार आहे? भारतात होणार आहे. 28व्या काय आहे? आता बघा 28व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेचे अधिवेशन कुठं होणार आहे? 2026मध्ये भारतात होणार आहे. आता भुवनेश कुमार बघून घ्या उदयचे CEO म्हणून पदभार स्वीकारला आहे. आता कोणाची जागा घेतली? अमित अग्रवाल काय आहे यांची जागा घेतली. आता भूषण गवई बघा भूषण गवई यांनी अमरावतीचे आहेत. भूषण गवई कुठले आहेत? अमरावती देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे 2025 रोजी काय आहे शपथ घेतली. भूषण गवई यांनी काय आहे देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून काय शपथ घेतली. आज सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारे दुसरे
दलित आणि पहिले दुसरे दलित व्यक्ती ठरले आहेत. आणि पहिले व्यक्ती कोण आहेत मग? KG बालकृष्णन. पहिले व्यक्ती कोण आहेत मग? KG बालकृष्णन. आता नागपूर, आता हे काय आहे? भूषण गवई नागपूर बार असोसिएशनचे 3रे सदस्य होते. आणि मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी काय केली होती? वकिली होती. कुठं वकिली केली होती त्यांनी? मुंबई उच्च न्यायालयात. आता बघा वक्फ दुरुस्ती कायदा 2024 बघून घ्या. लोकसभेची मंजुरी केव्हा मिळाली? 2 एप्रिल 2025 रोजी. राज्यसभेची मंजुरी केव्हा मिळाली? 4 एप्रिल 2025 रोजी. आणि राष्ट्रपतींनी केव्हा मंजुरी दिली? 4 एप्रिल 2025 रोजी. आता या कायद्याचं म्हणजे कुठल्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली? 1995च्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. आता वक्फ कायदा हा भारतातील मालमत्तेचे काय करतो? प्रशासन करतो. वक्फ कायदा काय करतो? भारतातील मालमत्तेचे काय करतो? प्रशासन करतो. आता बघा छाननीसाठी पाठवण्यात आलेली आता हे वक्फ दुरुस्ती विधेयक छाननीसाठी पाठवण्यात आलेले संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहे मग? जगदंबिका पाल. कोण आहे? जगदंबिका पाल. आता बघा ई-साइन प्लॅटफॉर्म निवडणूक सेवा सुलभ करण्यासाठी काय भारतीय निवडणूक आयोगाने हे ई-साइन प्लॅटफॉर्म काय केलं? विकसित केलं आहे. आता बघा ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कुठलं आहे मग? केरळ. ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कुठलं आहे मग? केरळ. आता नेवा प्रकल्प काय आहे? नॅशनल ई-विधान ॲप्लिकेशन. हा काय आहे? नेवा प्रकल्पाचा काय आहे? म्हणजे शॉर्ट फॉर्मचा काय आहे? पूर्ण हे स्वरूप दिलेलं आहे. आता उद्दिष्ट काय आहे नेवा प्रकल्पाचं? अधिक कार्यक्षमता, सुलभता आणि शाश्वतता वाढवून कायदेविषयक प्रक्रिया वाढवणे हे कायदेविषयक प्रक्रिया वाढवणे हे काय आहे? नेवा प्रकल्पाचं काय उद्दिष्ट आहे? अधिक कार्यक्षमता, सुलभता आणि शाश्वतता वाढवून कायदेविषयक प्रक्रिया सुलभ करणे हे नेवा प्रकल्पाचं काय उद्दिष्ट आहे. आता बघा संसद सदस्यांच्या वेतन भत्ते निवृत्ती वेतनात किती टक्क्याची वाढ करण्यात आली? 24% वाढली. हे काय एवढं महत्त्वाचं नाही. वेतन 1 लाख वरून आता किती करण्यात आलं आहे मग? 1.24 लाख. आता बघा विधानसभेत कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पंजाब हे काय आहे? पहिले भारतीय राज्य आहे. काय पंजाब? सांकेतिक भाषेत काय आहे? सांकेतिक भाषेत विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पहिले राज्य कुठलं आहे मग? पंजाब आहे. आता बघा स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी देशातील पहिली विधानसभा कुठली मग? पंजाबाची. देशातील पहिली विधानसभा कुठली ठरली मग? पंजाबाची. आज सहकार्य कोणाचं लाभलं मग? पंजाब विद्यापीठ पटियाला, IIT हैदराबाद आणि CDAC नोएडा यांचे सहकार्य काय आहे? स्वतःचे सर्च इंजिन बनवण्यासाठी लागला. स्वतःचे सर्च इंजिन बनवण्यासाठी आता बघा पंजाबच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करण्याचे काम पहिले राज्य कुठलं? पंजाब. आणि स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कुठलं मग? पंजाब. आता सशक्त मंत्रालय पंचायत नेत्री अभियान. आता बघा सशक्त पंचायत नेत्री अभियान मंत्रालय कोण आहे? पंचायत राज मंत्रालय. देशातील पंचायत राज संस्थांमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींना महिला प्रतिनिधींना बळकटी देणे हे सशक्त पंचायत नेत्री अभियानाचं काय उद्दिष्ट आहे. आता बघा नरेंद्र मोदींचा काय विक्रम बघून घ्या. नवीन विक्रम काय केला आहे? सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. किती? 4078 दिवस. किती? 4000. आता बघा सर्वाधिक काळ पंतप्रधान भूषवणारे नेते काय? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि 2 नंबर कोण मग आता? पंतप्रधान नरेंद्र मोदी. आता नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बघा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले बिगर काँग्रेसी नेते, स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिलेच एकमेव पंतप्रधान आहेत. आता बघा जनसुरक्षा विधेयक सध्या चर्चेतील मुद्दा आहे आणि परीक्षेसाठी IMP आहे. महाराष्ट्राचं आहे. उद्देश काय आहे? डाव्या अतिरेकी संघटना किंवा सस्तम गटांच्या बेकायदेशीर कारवाया रोखणे याच्यासाठी काय आहे? विशेष जनसुरक्षा विधेयक काय आहे? पारित करण्यात आणण्यात आलं आहे.
आता सार्वजनिक सुरक्षेसाठी कायदा करणारे महाराष्ट्र कितवं राज्य आहे? मग 5वं राज्य आहे. पहिले राज्य कुठलं आहे? मग छत्तीसगड आहे. शिक्षा काय आहे? मग आता या विधेयकानुसार बेकायदा संघटनाच्या सदस्यांना 2 ते 7 वर्ष तुरुंगाची काय आहे? शिक्षा होणार आहे. गुन्हे काय आहे? दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे, म्हणजे कुठलाही जामीन मिळणार नाही. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. झालं. आता बघा, उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे. ते कुठले होते? BJP पक्षाचे होते. त्यांचे शिक्षण काय झालं होतं? BSc LLB जातात. आतापर्यंत राजीनामा देणारे काय आहे? 3रे राष्ट्रपती. आता बघा, पहिले राष्ट्रपती कोण होतं? मग VV गिरी. 2 नंबर R व्यंकटरमण आणि 3रे जयदीप धनखड. आता बघा, लोकपालचे नवीन ब्रीदवाक्य: नागरिक सशक्तीकरण आणि भ्रष्टाचार उजागर करेल. काय लोकपालचं नवीन ब्रीदवाक्य? नागरिक सशक्तीकरण आणि भ्रष्टाचार उजागरीकरण. आणि जुने काय होतं मग ब्रीदवाक्य? माग गृधा कास्यस्वी दधनम, म्हणजे कोणाच्याही संपत्तीचा लोभ करू नका. आता लोकपाल केव्हा स्थापन झालं? 16 जानेवारी 2014. सध्या लोकपालचे अध्यक्ष कोण आहे? मग न्यायाधीश अजय खानविलकर. आणि पहिले न्यायाधीश कोण होते? पहिले अध्यक्ष कोण होते? पिनाकीचंद्र घोष. आता सिक्कीमला काय 50 वर्ष स्थापनेला पूर्ण झाले. सिक्कीम केव्हा स्थापना झाला होता? मग 35व्या घटना दुरुस्ती 1974 सिक्कीमला काय आहे? सहयोगी राज्याचा दर्जा दिलेला होता. केव्हा? 35व्या घटना दुरुस्ती 1974 आणि 36व्या घटना दुरुस्तीने काय झालं? त्याला 22वे राज्य म्हणून दर्जा दिला. आणि ती केव्हा झाली? 16 मे 1975. आता 31 नुसार सिक्कीमला राज्याला काही विशेष तरतुदी आहेत. अशा प्रत्येक राज्याला, ठराविक राज्यांना काही विशेष तरतुदी संविधानाने दिलेल्या आहे. आता का भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कुठले? आणि सिक्कीम हे काय आहे? भारताचे 100% सेंद्रिय राज्य आहे. पहिले 100% सेंद्रिय राज्य आहे. आता बघा, राजभाषा विभागाला काय आहे? 50 वर्ष पूर्ण झालेली. राजभाषा विभागाला 50 वर्ष पूर्ण झाली. बघा, राजभाषा विभाग केव्हा स्थापन झाला होता? 26 जून 1975. कलम 343 अन्वये काय आहे? हिंदी ही भारताची काय आहे? राजभाषा आहे. कुठल्या कलमानुसार? कलम 343 नुसार हिंदी काय आहे? भारताची काय आहे? राजभाषा आहे. आता बघा, राष्ट्रीय आणीबाणीला किती? 50 वर्ष पूर्ण. आता राष्ट्रीय आणीबाणी भाग किती मध्ये येतो? भाग 18 मध्ये येते. राष्ट्रीय आणीबाणी कितव्या भागात येते? भाग 18 मध्ये येते. आता बघा, कलम 352 हे राष्ट्रीय आणीबाणीसाठी. कलम 352 कशासाठी? राष्ट्रीय आणीबाणीसाठी. आणि कलम 356 काय आहे? राष्ट्रपती राजवटीसाठी. आणि कलम 360 काय आहे? आर्थिक आणीबाणीसाठी. कलम 360 आर्थिक आणीबाणी. आणि कलम 365 किती आहे? ती केंद्राचे निर्देश पाळण्यास राज्य अपयशी ठरल्यास तर कलम 365 नुसार राष्ट्रपती राजवट झाली. आता बघा, आणीबाणीची शिफारस जेव्हा इंदिरा गांधीचं सरकार होतं तेव्हा कोणी केली होती? राष्ट्रपती कोण होते तेव्हा? फखरुद्दीन अली अहमद. फखरुद्दीन अली अहमद हे काय राष्ट्रपती होते. आणि शिफारस कोणी केली होती राष्ट्रीय आणीबाणीला? इंदिरा गांधी सरकार. आता पेसा कायदा लागू करणारे देशात मध्य प्रदेश काय आहे? अव्वल ठरले. आता बघा, सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यशवंत शर्मा यांना हटवण्याची प्रक्रिया काय आहे? त्यांना महाभियोगाची प्रक्रिया चालू आहे. कुठल्या? अलाहाबाद येथील उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांच्यावर. आता बघा, सध्या UK मध्ये काय आहे? इंग्लंडमध्ये काय आहे? मतदानाच्या वेळी 18 वर्षून 16 वर्ष करण्याची काय आहे? प्रोसेस चालू आहे. आता मोबाईल ॲपद्वारे मतदान स्वीकारणारे बिहार हे काय? देशातील पहिले राज्य आहे. मोबाईल ॲपद्वारे मतदान स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कुठलं? बिहार. आता ई-सायनेट हे ॲप काय आहे? निवडणूक आयोगाने सुरू केले आहे. उद्देश काय आहे? निवडणूक प्रक्रियेवर पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास वाढवणे. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा कुठली बनणार आहे? दिल्ली विधानसभा. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा कुठली बनणार आहे? दिल्ली. आता बघा, महत्वाचे आपण कलम बघून घेऊ आणि असंविधानिक संस्था बघून घेऊ. असंविधानिक संस्था म्हणजे काय? ज्या संस्था घटनात्मक नाही आहेत. आता बघा, नीती आयोग म्हणजे आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारतात खालीलपैकी कुठल्या असंविधानिक संस्था आहेत किंवा संविधानिक संस्था आहेत? राष्ट्रीय तपास संस्था, राष्ट्रीय विकास परिषद, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग,
राज्य मानवाधिकार आयोग, अल्पसंख्याक राष्ट्रीय महिला आयोग आणि केंद्रीय राज्य माहिती आयोग. आता बघा, भारत अन्न महामंडळ, भारतीय स्पर्धा आयोग, भारतीय कायदा आयोग, केंद्रीय दक्षता आयोग, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय महामंडळ सेबी. हे काय आहे, सर्व बाकीचे जे मंडळ आहे ते कायद्याद्वारे स्थापन झालेले आहे. संविधानिक म्हणजे काय, अगोदरच घटना दुरुस्तीद्वारे स्थापन झालेले किंवा अगोदर घटनेत त्या आयोगाची तरतूद असेल त्यांना संविधानिक म्हणतात. आता बघा, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक ही कायद्याद्वारे स्थापन झालेली आहे. संरक्षण संशोधन संस्था, लोकपाल लोकायुक्त कायदा आहे. आता भारतीय अंतराळ संस्था आहे इस्रो, 1969 मध्ये स्थापना. आता बघा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, केंद्रीय अन्वेषण विभाग, RBI आणि आर्थिक स्थिरता व विकास परिषद हे काय सर्व असंवैधानिक संस्था आहे. आता आपण महत्वाचे कलम बघून घेऊ. हे काही स्पर्धा टाइम्स या मासिकाचे थोडे फोटो आहेत. आता बघा, कलम 76 काय आहे, अँटर्नी जनरल म्हणजे काय आहे, अँटर्नी जनरल महाधिवक्ताचे काय आहे, कलम 76 आहे हे. आता 124 ते 147 मध्ये बघा किती आहे, भारताचं सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे. म्हणजे 124 मध्ये काय आहे, भारताचं सर्वोच्च न्यायालय. 148 नियंत्रक व महालेखा कॅगची तरतूद कुठल्या कलमात आहे, 148. पूर्ण IMP कलम आहे जे परीक्षेला विचारले जातात, त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवा, थोडं रिव्हिजन होऊन जाईल. 165 राज्याच्या महाधिवक्ता, 243 आहे राज्य वित्त आयोग, 243 के राज्य निवडणूक आयोग, कुठल्या घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्तीनुसार. 243 ZD जिल्हा नियोजन समिती, कुठल्या घटना दुरुस्तीनुसार, 74वी घटना दुरुस्तीनुसार. आता बघा, 243 जी महानगर नियोजन समिती, 74वी घटना दुरुस्तीनुसार. 263 आंतरराज्यीय परिषद, 279 वस्तू व सेवा कर परिषद म्हणजे GST काउन्सिल, 280 वित्त आयोग, 315 ते 323 दरम्यान काय आहे, केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोग, 324 काय आहे, भारतीय निवडणूक आयोग, 338 काय आहे, राष्ट्रीय अनुसूचित आयोग, कलम 338 एक आहे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. आता बघा, 338 काय आहे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, आणि 339 काय आहे, अनुक्षेत्री जमाती समिती आयोग, आणि 340 काय आहे, मागासवर्गीय आयोग, आणि 350 अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी. आता बघा, थोडा चर्चेतील मुद्दा बघून घेऊ. सध्या भारतीय निवडणूक आयोग एकदम चर्चेत आहे, त्याच्यामुळे बघा. आता बघा, राहुल गांधी यांनी 2024च्या लोकसभा निवडणूक वोट चोरीचा गंभीर आरोप केला आहे, त्याच्याबद्दल थोडं काही आपण जाणून घेऊया. आता लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 आहे, त्याच्यामध्ये कलम 20(3)(ब) मध्ये कलम 3 आणि ब मध्ये अंतर्गत जर कोणी चुकीचे मतदार असल्याचा दावा केला तर त्याला शपथपत्र द्यावं लागतं, आणि जर ते शपथपत्र नाही दिलं तर कलम 31 अंतर्गत काय ते कारवाई होऊ शकते. आता भारतीय निवडणूक आयोगाविषयी आपण थोडं जाणून घेऊ. आता भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली, 25 जानेवारी 1950 ला. आता बघा, त्याचा कार्यकाळ किती आहे, 6 वर्ष किंवा 65 वर्ष. आता पहिले निवडणूक आयुक्त कोण होते, सुकुमार सेन. पहिली महिला निवडणूक आयुक्त रमादेवी. आता 25 जानेवारी काय आहे, हा राष्ट्रीय मतदार दिवस केव्हापासून साजरा करण्यात येतो, 2011 पासून साजरा करण्यात येतो. आता बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 नुसार काय आहे, कलम 324 ते 329 मध्ये निवडणूक आयोगाचा उल्लेख केलेला आहे. आता भारतीय निवडणूक आयोग कोणाकोणाच्या निवडणुका घेतो, लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुका कोण घेतो, मग राज्य निवडणूक आयोग. आता राज्यातील पंचायत नगरपालिकांच्या निवडणूक घेण्याची जबाबदारी कोणावर राहते, राज्य निवडणूक आयोग. त्यासाठी 2 कलम आहेत, 243 के आणि 243 ZA नुसार 73वी घटना दुरुस्तीनुसार 243 के आणि 74वी घटना दुरुस्तीनुसार 243 ZA ची तरतूद राज्य निवडणूक आहे. 243 के कलमान्वये राज्यातील पंचायतीच्या निवडणुका घेतल्या जातात, 243 ZA अन्वये नगरपालिकाची निवडणूक. आता हा संविधानाच्या कितव्या भागात समावेश होते, भाग 9 अ. आता बघा, भारतीय निवडणूक आयोगाची मुख्य कामे काय आहे, निवडणुका पार पाडणे, मतदार याद्या तयार करणे, निवडीच्या तारखा वेळापत्रक जाहीर करणे, आचारसंहिता लागू करणे, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आणि निवडणूक चिन्हाचे वाटप करणे, आणि खर्चावर देखरेख ठेवणे, मतदारसंघ पुनर्रचना करणे, आणि अपात्रतेच्या प्रकारांवर राष्ट्रपती राज्यपालांना सल्ला देणे. विधानसभा सदस्यांच्या निर्णयावर, अपात्रतेच्या निर्णयावर काय आहे, राष्ट्रपती राज्यपालांना सल्ला देणे. आता बघा, रचना.
इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे काय 3 सदस्य असतात, एक मुख्य निवडणूक आयुक्त व इतर 2 निवडणूक आयुक्त हे काय राहतात, 3 सदस्य असतात. आता भारतीय आयुक्तांना काय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समान वेतन व भत्ते मिळतात. कार्यकाल काय राहतो त्यांचा 6 वर्ष तर 65 वर्षामध्ये यापैकी त्यांची पुन्हा नियुक्ती होत नाही. आता बघा 1950 ते 51 पर्यंत काय होतं, आयोग एक सदस्य होता. 1993 पर्यंत आयोग काय परत बहुसदस्य झाला. आता बघा मुख्य निवडणूक आयुक्ताला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे विशेष प्रक्रियेद्वारेच पदावरून काढता येते. म्हणजे काय आपलं महाभियोग सारखी प्रोसेस करावी लागते. आता बघा 15 ऑगस्ट 2025 89वा स्वातंत्र्य दिन. थोडक्यात आता स्वातंत्र्य दिनावरून थोडक्यात आपण माहिती घेऊन. आता भारताच्या 19व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काय केलं, संबोधित केलं. सलग आपला हा कितवा देशाचा सलग 12वा स्वातंत्र्य दिनी भाषण देणार होते आणि त्या दिवशी काय होता, शुक्रवार होता. आता हा काय ऐतिहासिक काय आहे, 1947 मध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 15 ऑगस्ट शुक्रवार होता. 2025 मध्ये बी जेव्हा आपण 15 ऑगस्ट हा दिवस साजरा केला तेव्हा बी शुक्रवार आहे. म्हणजे हा 78 वर्षानंतर काय हा योगायोग घडून आलाय. आता बघा लाल किल्ल्यावर सर्वात जास्त वेळा ध्वज फडकवणारे पंतप्रधान 1 नंबर जवाहरलाल नेहरू, 2 नंबर इंदिरा गांधी, 3 नंबर किती नरेंद्र मोदी, सलग 12 वेळा. आता मनमोहन सिंगांनी किती 10 वेळा. आता बघा भारताचे अंतिम वारसदार कोण होते, लॉर्ड बॅटन. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी. आता बघा 15 ऑगस्ट आता वायरसाहेब माउंटबॅटन 15 ऑगस्ट हा का निवडला आहे, कारण की 15 ऑगस्टला जपान व दुसऱ्या महायुद्धाचं आत्मसमर्पण केले होते व त्याचे दुसरं वर्ष होतं. आणि पाकिस्तानला 14 ऑगस्ट, भारताला 15 ऑगस्ट दिलं, कारण माउंटबॅटन यांना काय करत दोन्ही सोहळ्यात उपस्थित राहायचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी काय पाकिस्तानला 14 ऑगस्टला आणि भारताला काय 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिलं. भारताच्या स्वातंत्र्यावेळी ब्रिटनचं पंतप्रधान कोण होतं मग, क्लेमेंट ॲटली. आता बघा थोडे एक्झाम बुस्टर बघून घेऊ. 22 जुलै 1947 ला काय भारतीय ध्वज स्वीकारला गेला. भारताचे राष्ट्रगीत काय जन गण मन कोणी रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलंय. राष्ट्रीय गाण्याचा वेळ किती आहे, 52 सेकंद. राष्ट्रगीत वंदे मातरम. आता राष्ट्रगीत जनगण मन आहे आणि राष्ट्रीय गीत काय आपलं वंदे मातरम आहे. याच्यात कन्फ्युजन नको करा. राष्ट्रगीत काय जनगण मन आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम. ते कोणी लिहिलंय, बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदभट या कादंबरीमधून. राष्ट्रगीत गायनाची वेळ किती आहे, 65 सेकंद. राष्ट्रीय ध्वजाची डिझाईन कोणी केली, पिंगली वेंकय्या यांनी. आता सत्यमेव जयते हे कुठून घेतलंय, मुंडक उपनिषदमधून घेतलंय. आणि राष्ट्रीय चिन्हावर किती प्राणी आहेत, 3 प्राणी आहेत, बैल, घोडा आणि सिंह. राष्ट्रीय ध्वजाची लांबी रुंदी किती आहे, प्रमाण किती आहे, 3:2. आता बघा 15 ऑगस्ट रोजी काय 15 ऑगस्टला पंतप्रधानाच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं आणि 26 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते काय ध्वज फडकवला जातो. आता ध्वजारोहण आणि ध्वज फडकवण्यामध्ये काय फरक आहे, दोन्ही बघून घेऊ आपण. आता बघा 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी काय होतं, तिरंगा ध्वजावरून खालून वर खेचला जातो, म्हणजे त्यानंतर तिरंगा फडकवला जातो. या प्रक्रियेला ध्वजारोहण म्हणतात. आणि 26 जानेवारी काय होतो, तिरंगा ध्वजस्तंभाला गुंडाळलेलाच असतो, पण त्याला गुंडाळलेलाच असतो वरतीच, फक्त त्याला फडकवण्यात येतं. त्यामुळे या प्रक्रियेला काय येतं, झेंडा फडकवण्यात म्हणतात. 26 जानेवारीला काय तिरंगा ध्वजस्तंभाला गुंडाळलेला असतो आणि तो वरतीच फडकवला जातो. आता बघा आणि 15 ऑगस्टला काय होतं, तिरंगा ध्वजस्तंभावरून खालून वर खेचला जातो, त्यानंतर तिरंगा फडकवला जातो. या प्रक्रियेला ध्वजारोहण म्हणतात. आता बघा 15 ऑगस्ट हा आपला काय स्वातंत्र्य दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 काय स्वातंत्र्य दिवस आहे. 26 नोव्हेंबर 1949 काय संविधान दिवस आहे आणि 26 जानेवारी 1950 रोजी हा प्रजासत्ताक दिवस आहे. आता बघा 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवशी कुठले देशाचे स्वातंत्र्य मिळाले, रिपब्लिक ऑफ काँगो, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, बहरीन आणि लिechtenstein. धन्यवाद मित्रांनो. अशाच पूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.